मित्रांनो, आता मे महिन्यात संपत आलाय आणि त्यासोबतच शाळांच्या सुट्ट्या सुद्धा संपत आल्या आहेत. त्यामुळेच कोकणात सुट्ट्या घालवण्यासाठी गेलेले आपल्या कुटुंबातील सर्व सदस्य तसेच रेल्वे प्रवासी आता पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने परतीचा प्रवास करू लागले आहेत. उन्हाळ्याच्या या शेवटच्या दिवसात रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी असते आणि प्रत्येक स्टेशनवर ट्रेन थांबल्यामुळे प्रवाशांचा वेळही खूप वाढतो. पण मित्रांनो, विचार करा, जर तुम्हाला रत्नागिरीवरून गाडीत बसल्यावर मधल्या एकाही स्टेशनवर न थांबता थेट पनवेलला उतरायला मिळालं तर? होय, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत रत्नागिरीवरून सुटून थेट पनवेलला गाठणाऱ्या अशा गाड्या ज्या रत्नागिरी आणि पनवेल दरम्यान एकही थांबा घेत नाहीत. पूर्णपणे नॉनस्टॉप धावणाऱ्या या गाड्या कोणत्या आहेत, त्यांची वेळ काय आहे आणि या गाड्यांमधून तुमचा प्रवास कसा सुखकर होऊ शकतो. नमस्कार मित्रांनो, मी आहे ईशान आणि स्वागत आहे आपलं ट्रेन लवर्स आय एम युट्यूब चॅनलवर. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, रत्नागिरी ते पनवेल हे रेल्वेचे अंतर साधारण 278 किलोमीटरचे आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रत्नागिरीहून पनवेलला एकही थांबा न घेता म्हणजेच पूर्णपणे नॉनस्टॉप कोणकोणत्या गाड्या जातात याची संपूर्ण माहिती जाणून घेत आहोत. यामध्ये पहिली गाडी आहे गरीब रथ एक्सप्रेस, जिचा गाडी क्रमांक आहे 12202. ही गाडी प्रत्येक सोमवारी आणि शुक्रवारी रत्नागिरीवरून पहाटे 4:55 सुटते आणि पनवेल जंक्शनला ही गाडी सकाळी 9:42 पोहोचते. 278 किलोमीटरचे अंतर ही गाडी अवघ्या 4 तास 47 मिनिटात पूर्ण करते. मित्रांनो, रत्नागिरीहून पनवेलला जाणारी जी दुसरी गाडी आहे ती गाडी आहे गाडी नंबर 22659 तिरुवनंतपुरम नॉर्थ योगनगरी ऋषिकेश सुपरफास्ट एक्सप्रेस. ही गाडी प्रत्येक शनिवारी रत्नागिरीवरून पहाटे 4:55 सुटते आणि पनवेल जंक्शनला ही गाडी सकाळी 10:32 पोहोचते. आपल्या प्रवासात ही गाडी 5 तास 37 मिनिटाचा वेळ घेते. आता मित्रांनो, तिसरी गाडी आहे गाडी नंबर 20923 तिरुनेलवेली गांधीधाम हमसफर एक्सप्रेस. ही गाडी प्रत्येक शुक्रवारी रत्नागिरीवरून सकाळी 8:20 सुटते आणि पनवेलला ही गाडी दुपारी 1:12 पोहोचते. रत्नागिरी ते पनवेल हे अंतर ही गाडी अवघ्या 4 तास 52 मिनिटात पूर्ण करते. मित्रांनो, आता चौथी गाडी आहे गाडी नंबर 12224 एर्नाकुलम जंक्शन लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई दुरांतो एक्सप्रेस. ही गाडी प्रत्येक सोमवारी आणि गुरुवारी रत्नागिरीवरून दुपारी 12:30 सुटते आणि पनवेल जंक्शनला ही गाडी संध्याकाळी 5:02 पोहोचते. अवघ्या 4 तास 32 मिनिटात ही गाडी 278 किलोमीटरचे अंतर पूर्ण करते. आता मित्रांनो, पाचवी गाडी आहे गाडी नंबर 12431 तिरुवनंतपुरम सेंट्रल हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस. ही गाडी प्रत्येक बुधवारी, शुक्रवारी आणि शनिवारी रत्नागिरीवरून दुपारी 2 वाजता सुटते आणि पनवेल जंक्शनला ही गाडी संध्याकाळी 5:52 पोहोचते. अवघ्या 3 तास 52 मिनिटात ही गाडी रत्नागिरी ते पनवेल हे अंतर पूर्ण करते. मित्रांनो, 6वी गाडी सुद्धा राजधानी एक्सप्रेसच आहे आणि या गाडीचा नंबर आहे गाडी नंबर 22413 मडगाव हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस. ही गाडी प्रत्येक रविवारी आणि सोमवारी रत्नागिरीवरून दुपारी 2 वाजता सुटते आणि पनवेल जंक्शनला संध्याकाळी 5:52 पोहोचते. रत्नागिरी ते पनवेल हे अंतर ही गाडी 3 तास 52 मिनिटात पूर्ण करते. आता मित्रांनो, 7वी गाडी आहे गाडी नंबर 12449 गोवा संपर्कांत एक्सप्रेस. ही गाडी प्रत्येक मंगळवारी आणि बुधवारी रत्नागिरीवरून दुपारी 3:15 सुटते आणि पनवेल जंक्शनला ही गाडी संध्याकाळी 7:37 पोहोचते. रत्नागिरी ते पनवेल हे अंतर कापायला ही गाडी 4 तास 22 मिनिटाचा वेळ घेते. आता मित्रांनो, 8वी गाडी आहे गाडी नंबर 12283 एर्नाकुलम जंक्शन हजरत निजामुद्दीन दुरांतो एक्सप्रेस. ही गाडी प्रत्येक बुधवारी संध्याकाळी 5:15 रत्नागिरीवरून सुटते आणि पनवेलला ही गाडी रात्री 9:37 पोहोचते. रत्नागिरी ते पनवेल हे अंतर ही गाडी 4 तास 22 मिनिटात पूर्ण करते. आता मित्रांनो, रत्नागिरीहून पनवेलला जाणारी जी 9वी गाडी आहे ती गाडी आहे गाडी नंबर 22653 तिरुवनंतपुरम सेंट्रल हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस. ही गाडी प्रत्येक शनिवारी रात्री 9:20 रत्नागिरीवरून सुटते आणि पनवेल जंक्शनला ही गाडी मध्यरात्री 2:37 पोहोचते. हे अंतर कापायला ही गाडी साधारण 5 तास 17 मिनिटाचा वेळ घेते. आता मित्रांनो, 10वी गाडी आहे गाडी नंबर 22755 एर्नाकुलम जंक्शन हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस. ही गाडी प्रत्येक बुधवारी रात्री 9:20 रत्नागिरीवरून सुटते आणि पनवेल जंक्शनला ही गाडी मध्यरात्री 2:37 पोहोचते. रत्नागिरी ते पनवेल हे अंतर पार करण्यासाठी ही गाडी 5 तास 17 मिनिटे घेते. आणि मित्रांनो, आता शेवटची पण तितकीच महत्वाची गाडी जी दररोज धावते आणि या गाडीचा नंबर आहे गाडी नंबर 12134 मेंगलुरू जंक्शन ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस. ही गाडी रोज रात्री 10:35 रत्नागिरीवरून सुटते आणि पनवेल जंक्शनला ही गाडी मध्यरात्री 2:47 पोहोचते. अवघ्या 4 तास 12 मिनिटात ही गाडी रत्नागिरी ते पनवेल हे अंतर पूर्ण करते. तर मित्रांनो, 278 किलोमीटरच्या प्रवासात वेळ वाचवणाऱ्या आणि एकही थांबा न घेता धावणाऱ्या या होत्या 11 महत्वाच्या गाड्या. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.
जर तुम्हाला या गाड्यांच्या पैकी सर्वात कमी तिकिटात आणि राजधानीच्या स्पीडने धावणाऱ्या बजेट गाड्यांवर स्पेशल व्हिडिओ हवा असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये बजेट ट्रेन्स असं नक्की लिहा. मी त्यावर लवकरच दुसरा व्हिडिओ घेऊन येईन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.